द्वितीय सत्रामध्ये आपणा सर्वांचं पुनश्च सहर्ष स्वागत करतो. वेलकम, सुस्वागतम. या द्वितीय सत्राचे पहिले मार्गदर्शक आहेत माननीय प्राचार्य V.K. भदाणे सर. भदाणे सर हे सुरुवातीच्या काळामध्ये धुळ्याच्या SSVPS महाविद्यालयामध्ये 16 वर्ष प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. त्यांच्या अध्यापनाचा विषय मराठी हा होता. त्यानंतर ते एरोंडल महाविद्यालयामध्ये प्राचार्यपदी नियुक्त झाले आणि तेथूनच ते निवृत्त देखील झालेत. आजही वयाच्या 83व्या वर्षामध्ये भदाणे सर हे ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यांसाठी, त्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने झटत असतात. भदाणे सर हे ज्येष्ठ नागरिक संघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत. आज ते आपणाला ज्येष्ठांच्या कथा आणि व्यथा याविषयी मार्गदर्शन करणार आहेत. म्हणून मी भदाणे सरांना विनंती करतो की आपण आपल्या भाषणाला सुरुवात करावी. भदाणे सर. आमच्या पिंपळनेर महाविद्यालयाच्या वतीनं ज्येष्ठ नागरिकांसाठी जे काही ते प्रचारात्मक प्रसारात्मक काम करतात, अतिशय स्तुत्य अशा प्रकारचा हा त्यांचा उपक्रम, त्यास माझ्या शुभेच्छा आहेत. आमच्या ज्येष्ठ नागरिकांच्या संदर्भात आपल्याला माहिती असेल की आंतरराष्ट्रीय स्तरावर युनोमध्ये 1980 साली खास ज्येष्ठ नागरिकांच्यासाठीच एक सभा बोलावली होती आणि आपल्या भारतामधून रावसाहेब दोंडाच्याचे हे तिथे हजर होते. हे परत आल्यानंतर दोंडाच्याला त्यांनी लगेच संघ स्थापन केला ज्येष्ठ नागरिकांचा. वास्तविक पाहता ज्येष्ठ नागरिकांची ही चळवळ ही फार जुनी नाही, कारण स्वातंत्र्यपूर्वीच्या काळामध्ये ज्येष्ठांच्या संदर्भामध्ये चांगली परिस्थिती होती. एकत्र कुटुंबामध्ये त्यांचं खाणपान, त्यांच्या आरोग्याची काळजी सगळे चांगले घेत असत आणि त्या दृष्टीनं तेव्हा तर काही हा प्रश्न उद्भवला नव्हता. परंतु शिक्षणाचा प्रसार, पाश्चात्य संस्कृती, लोकसंख्या वाढ यामुळे झालं काय, अनेक कुटुंबे बाहेर नोकरीसाठी गेल्यामुळे आणि विभक्त कुटुंब झाल्यामुळे ज्येष्ठ नागरिक एकाकी पडले आणि या ज्येष्ठांसाठी राष्ट्रीय स्तरावर देखील चर्चा झाली. 1999 साली अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना त्यांनी हा विषय हाती घेतला आणि आपल्या देशामध्ये सगळ्या राज्यांना त्यांनी कळवलं की ज्येष्ठांसाठी प्रपोजल्स तयार करा. त्या दृष्टीनं त्यांनी पत्रव्यवहार केला आणि कार्यक्रम सुरू झाले. आपल्या महाराष्ट्रामध्ये मात्र फार उशिराने हा कार्यक्रम सुरू झाला. 2013मध्ये आम्ही जेव्हा प्रपोजल दिलं की ज्येष्ठांसाठी काय करणं आवश्यक आहे, तर त्या दृष्टीनं तो आमचा प्रस्ताव शासनाने स्वीकारला. परंतु अजूनही इतके वर्ष लोटलीत, पण आजही आम्ही दिलेल्या प्रस्तावाप्रमाणे आमच्या ज्येष्ठांसाठी जी काही धोरणं, जी काही उद्दिष्ट सरकारने देखील लक्ष घातलं पाहिजे आणि आमच्यासाठी ज्येष्ठांसाठी देखील स्वतंत्रपणे असं डिपार्टमेंट पाहिजे. जसं बाल आणि महिला संदर्भामध्ये स्वतंत्र आयुक्तालय आहे, स्वतंत्र मंत्रालय आहे, तसं ज्येष्ठांसाठी देखील स्वतंत्र मंत्रालय असलं पाहिजे. कारण आमच्या बऱ्याचशा मागण्या आहेत. लोकसंख्या वाढते, त्याबरोबर ज्येष्ठांची संख्या वाढते आहे. हल्ली आज 16 कोटी ज्येष्ठ नागरिक आम्ही आहोत या देशामध्ये. आता हा आकडा अजून 5-10 वर्षानंतर मोठा होईल, कारण सरासरी वय ही जी आहे ज्येष्ठांचं हे आता वाढ झालेली आहे. पूर्वी होतं 65-66, पण आता 75-76पर्यंत सरासरी वय झालेलं आहे. आमच्या या ज्येष्ठांची पहिली जी संस्था निघाली ती मुंबईला निघाली.
भट नावाचे डॉक्टर भट यांनी ज्येष्ठांसाठी एक संघ उभा केला आणि त्यानंतर संघ उभा केल्यानंतर मुंबईला म्हणजे महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिकांचे संघ आहेत. गाव तिथं ज्येष्ठ नागरिक संघटना असली पाहिजे, कारण प्रत्येक गावामध्ये ज्येष्ठ नागरिक आहेतच. 60 वर्षाचे वर ज्यांचं वय आहे असे ते ज्येष्ठ जे आहेत त्यांची देखील ग्रामीण भागामध्ये फार मोठी अवहेलना होते. या ज्येष्ठांच्या संदर्भामध्ये महिलांची संख्या जास्त आहे 53% आणि पुरुषांची संख्या 47% आहे. साऱ्या ज्येष्ठांच्यामध्ये फक्त 9% ज्येष्ठ नागरिक पेन्शन मिळवतात, बाकीच्यांना मात्र काही पेन्शन नाही. मग या ज्येष्ठांच्यासाठी जे संघ उभे आहेत हे महाराष्ट्रामध्ये जवळपास 4000चे वर होते पूर्वी, पण आज कागदावर जे काम करतात ते 1972 फक्त एवढेच आहेत. बाकीचे संघ थांबले आहेत. कारण बाकीचे संघ का थांबले आहेत? त्यांच्या विविध प्रकारच्या अडचणी. त्यामुळे खानदेश विभागामध्ये धुळे, नंदुरबार आणि जळगाव या 3 जिल्ह्यांमध्ये जवळपास 198 आमचे संघ आहेत. 25 तालुके आहेत आणि या 25 तालुक्यामध्ये जवळपास 3000च्या वर आमचे ज्येष्ठ नागरिक आहेत. 3000च्या वर गावं आहेत. आणि आमच्या धुळे विभागामध्ये म्हणजे खानदेश विभागामध्ये सुमारे 7000 ज्येष्ठ नागरिक आमचे आहेत. तेव्हा या ज्येष्ठ नागरिकांच्या दृष्टीने खरं म्हणजे एक कायदा केला आहे 2007चा की जर मुलांनी आईबापाला बाहेर काढलं तर तो कायदा असं म्हणतो, एक तर त्यांना खावटी द्या, म्हणजे जीवनचरितार्थ चालण्यासाठी त्यांना काही पैसे द्यावेत. 10,000ची लिमिट त्यांनी ठेवली आहे. आणि जर त्याने दिले नाहीत, जर तो वागवत नसेल, सांभाळत नसेल आईवडिलांना, तर कायद्यामध्ये तरतूद आहे, त्याला शिक्षा देखील होऊ शकते. ज्येष्ठ नागरिकांना वकील लावायची गरज नाही असा तो कायदा आहे. स्वतः प्रांतांकडे न्यायाधीश जे आहेत, प्रांत हे न्यायाधीश असतात ट्रिब्युनल सारखं, आणि तिथे या केसेस चालतात. आणि मग अपील करायचं असलं तर कलेक्टरकडे अपील करता येतं. अशा प्रकारे आमच्या ज्येष्ठांना ज्यांना कोणी आधार नाही आणि मुलांनी टाकून घातलं आहे अशांना देखील सांभाळ करण्याच्या दृष्टिकोनातून, त्यांचं चरितार्थ चांगलं चालण्याच्या दृष्टिकोनातून त्यांना हे न्यायालयामध्ये न्याय मिळतो. त्यांना पैसे बँकेत खातं उघडून आणि परस्पर त्यांनी पैसे ठेवावेत. आणि जर पैसे ठेवले नाहीत तर मात्र त्या मुलाला किंवा त्या मुलीला, आणि आता तर जावई देखील त्याच्यामध्ये समावेश आहे, कारण कायद्यामध्ये जरा बदल झाला गेल्या वर्षाला, आणि मुलगी जावई यांना देखील शिक्षा होऊ शकते. या ज्येष्ठ नागरिकांमध्ये सभासद झाल्यानंतर फायदे काय? कोणी म्हणेल की काय फायदा होतो, ज्येष्ठ नागरिक संघ तुम्ही स्थापन करतात, फायदा काय? तर फायदा काय, तसे फायदे अदृश्यपणे आपल्याला ते सांगता येतील की आपण एकत्र आल्यानंतर ओळख परिचय होतो, नंतर जुनी मंडळी भेटते, आपल्या जुन्या आठवणींना उजाळा मिळतो. कारण फार मोठा भूतकाळ, आणि या फार मोठ्या भूतकाळामधल्या असंख्य अशा आठवणी, असंख्य प्रसंग, आणि त्यातले जीवनाला उपयोगी असे, दुसऱ्याला उपयोगी पडणारे असे, सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीनं, राष्ट्रीय बांधिलकीच्या दृष्टीनं असे अनेक फायदे होऊ शकतात. विचारवंतांचे विचार देखील ऐकायला मिळतात. विरंगुळा केंद्र जर स्थापन झालं असेल, कारण आता सरकारने विरंगुळा केंद्र ओपन करण्यासाठी, काढण्यासाठी सरकार मदत देखील करते. किंवा महानगरपालिका असेल, त्यांच्या खर्चाने ते उभे करावेत असं देखील सरकारने ठरवलं आहे. 9 जुलै 2018मध्ये नागपूरला जी मीटिंग, म्हणजे जे धोरण ठरवलं, ते धोरण देखील
जेमतेमच असं आहे. तर त्या ठिकाणी देखील असंच म्हटलं की करण्यात यावं, यांना मदत करावी, म्हणजे मदत करावीच असं नाही, असे शब्द वापरले नाहीत. ते करण्यात यावं म्हणजे जवळपास शिफारस केली आहे की महानगरपालिकेने किंवा जिल्हा परिषद पंचायत समितीने ज्येष्ठांच्यासाठी असे काही उपक्रम हाती घ्यावेत घ्याच असं नाही. आणि मग त्यांच्यासाठी जो पैसा खर्च होणार आहे तो पैसा त्यांच्या बजेटमधून त्यांनी करावा अशी अपेक्षा सरकारची आहे. तर 18 साली फतवे निघाले, मग आम्ही आमच्या परीनं काम करतो. आता मी देखील 3 जिल्ह्यांचा अध्यक्ष होतो फेस्कॉममध्ये. फेस्कॉम म्हणजे महाराष्ट्राचे ज्येष्ठ नागरिकांचं महामंडळ आणि आयस्कॉन म्हणजे ऑल इंडिया सिनियर सिटीजन्स कन्फेडरेशन, म्हणजे ते देखील अखिल भारतीय पातळीवरचं महामंडळ. या ठिकाणी मी उपाध्यक्ष म्हणून काम करतो. या 3 जिल्ह्यांचा अध्यक्ष असताना देखील जवळपास 78 संघ नव्याने मी स्थापन केलेत. 3ही जिल्ह्यांमध्ये फिरायचं. या 3 वर्षामध्ये जे काही कामं होती ती आम्ही कामं केलीत. मेडिकल कॅम्प्स घ्यायचे, गरिबांना फ्री त्यांची तपासणी करायची. त्याप्रमाणे हृदयाच्या संदर्भामध्ये, किडनीच्या संदर्भामध्ये, डोळ्यांच्या संदर्भामध्ये आम्ही असे काही कॅम्प्स म्हणजे डॉक्टर लोकांच्या सहकार्याने आम्ही करत असतो. मगाशी मी सांगितल्याप्रमाणे 2007चा जो कायदा आहे त्या कायद्याच्या अनुषंगाने आमचे तरुण मंडळी जी आहेत, आमचे पोरं जी आहेत, त्यांनी लक्ष दिलं पाहिजे. कारण उभं आयुष्य त्यांच्यासाठी त्यांनी कष्ट घेतलेत आणि मग त्यांची ताटातूट कशी करायची, त्यांना वाऱ्यावर कसं सोडायचं, असे काही उदाहरणं आहेत की संकोच वाटतो आणि आपल्या संस्कृतीबद्दल आपल्याला जरा वाईट वाटतं की अशी कशी संस्कृती. असं एक उदाहरण सांगतो. अमेरिकेमध्ये नवरा बायको असताना त्यांना एक मुलगी पण होती. त्याचे आईवडील आपल्या देशामध्ये भारतामध्ये होते. तर त्याने सांगितलं की सगळी इस्टेट वगैरे विकून टाका आणि पैसे तुम्ही घेऊन तयार राहा आणि तुम्हाला आता याच्यापुढे आम्ही अमेरिकेमध्ये नेतो. आता आपण अमेरिकेमध्येच राहू, मी येतो, पत्र देईल. त्याप्रमाणे त्याने पत्र पाठवलं. आईबापाने विश्वास ठेवला, सगळी इस्टेट विकून टाकली आणि पैशांची थैली वगैरे सगळी जमा करून पोरगा आला. त्याने सांगितलं की चला उद्या आपल्याला जायचंच आहे. म्हणजे आई वडिलांना बरोबर घेऊन विमानतळावर गेला, एका कोपऱ्यात बसून ठेवलं आणि मी येतो असं म्हणून एकच तिकीट काढून तो निघून गेला पैसे घेऊन. म्हणजे अशा प्रकारची ही संस्कृती काय म्हणते, काय सांगतो आपल्याला की आईवडिलांना ज्यांनी आपल्याला जन्म दिला त्यांना फसवायचं. त्याचबरोबर दुसरं एक असं उदाहरण आहे की बाप आजारी असताना त्या बापाने मुलाला सांगितलं की अरे माझी हे औषध घेऊन ये. औषधं घेऊन ये तो म्हणाला की आज थकलो आहे, मी उद्या आणून देईन. मग झालं काय, दुसऱ्या दिवशी देखील तो उशिरा आला. दुसऱ्या दिवशी औषधं नाहीत. तिसऱ्या दिवशी आणतो म्हणतो विसरला, ऑफिसला गेला आणि बाप मेला. जेव्हा ते त्याला कळलं की आपला बाप, आपण चूक केली, औषधं आणली नाही, खरं म्हणजे जन्मदाते आईवडील त्यांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी त्यांची सेवा करण्याच्या दृष्टिकोनातून आपण कार्यतत्पर राहिलं पाहिजे, परंतु तसं झालं नाही. मग अंत्यविधी झाल्यानंतर बापाला रवाना केल्यानंतर त्याने त्याची पेटी वगैरे बघितली बापाची. त्या पेटीमध्ये एक डायरी होती. त्या डायरीमध्ये लिहिलेलं होतं की हाच पोरगा लहान असताना त्याला खांद्यावर घेऊन, आजारी असताना 3 किलोमीटर खांद्यावर घेऊन या पोराला दवाखान्यामध्ये जो बाप नेतो, त्या बापाची औषधंसुद्धा आणून दिली नाहीत. म्हणजे हे अशा प्रकारे ही तरुण पिढी ही कशी वागते, लक्ष देत नाहीत. तसंच एक म्हातारी बिचारी ती म्हणत होती की मला भेटायला ये. तिने निरोप पाठवले, फोन केले. मुलगा नोकरीला होता. येतो म्हणतो, पण तो आला नाही. आणि जेव्हा तो आला तेव्हा त्याची आई
मेली होती, आजूबाजूला गर्दी होती, बाया बापड्या रडत होत्या आणि हा मुलगा आला, त्याने पाहिलं इथं गर्दी का, तर तेव्हा त्याच्या लक्षात आलं की अरे आईचा निरोप होता आणि आईच गेली. म्हणजे प्रत्यक्ष आईला भेटता आलं नाही, एवढं दुर्दैव या तरुण पिढीच्या दृष्टिकोनातून हे लक्षात येतं की हे काही बरोबर नाही. आता किती काहीही केलं, आईचे उपकार कधीही फिटत नाहीत, वडिलांचे उपकार कधी फिटत नाहीत. परंतु लांछनास्पद असं हे वागणं त्यांचं जे आहे, एका आमच्या मित्राला हल्ली तो आमच्या धुळ्यामध्येच आहे, देवपूरमध्ये, त्याच्या सुनेने आणि पोराने, तो बिचारा शिंपी आहे, स्वतः कपडे शिवतो दुसऱ्याचे, 2 पैसे मिळवतो आणि गुजराण करतो, पोटासाठी काहीतरी 2 पैसे कमवतो. पण त्याचं घर स्वतःचं आणि मुलगा आणि सून वर दुसऱ्या मजल्यावर, खाली त्याचं दुकान काचेचं व्यवस्थितपणे पार्टिशन होतं. त्या बापाला सांगत होते, आईबापाला, की तू इथून जा, दुसरं घर भाड्याच्या घरात राहा. म्हणजे काचा फोडल्या, त्या बापाला त्रास दिला. ही बाप पोलीस स्टेशनवर गेली. मला फोन आला, कारण मी एक कार्यकर्ता म्हणून काम करतो आणि मी जेव्हा पोलीस स्टेशनवर गेलो तर त्यांना समुपदेशनाच्या दृष्टिकोनातून समजून सांगितलं आणि तो प्रकार मिटवला. पोलीस केस वगैरे काही करू दिली नाही. आणि त्या बाईला देखील आम्ही सांगितलं की बाई, तुम्ही जर असं कराल तर तुम्हाला जेलमध्ये बसावं लागेल. तर या अशा अनेक कथा आहेत. ऑस्ट्रेलियामध्ये एक पोरगा नोकरीला होता आणि त्याचे वडील वारले, संदेश गेले, फोन गेलेत. त्याने काय सांगावं, सगळे विधी करून टाका, मला जमणार नाही यायला, पैसे जे असतील ते पैसे मी नंतर पाठवून देईल, असं त्या चुलत भावाला त्यांनी सांगितलं. असे पण काही किस्से आहेत. म्हणजे सांगताना देखील संकोच वाटतो की शेवटी वयस्कर म्हाताऱ्यांचं काय, म्हणजे सरकार देखील पाहिजे त्या पद्धतीनं लक्ष देत नाही. अनेक मागण्या आहेत सरकारकडे आमच्या ज्येष्ठांच्या. गेल्या 10-12 वर्षापासून आम्ही त्यांच्या मागे लागतो, आम्ही मोर्चे काढतो, संपात उतरतो, आझाद मैदानापर्यंत आम्ही जातो, परंतु महाराष्ट्र सरकार काही लक्ष देत नाही. 1 ऑक्टोबर हा दिवस जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन आहे. पण यावर्षी 1 ऑक्टोबर हा दिवस आमच्या धुळे जिल्ह्यामध्ये साजरा होऊ शकला नाही का? 15,000 रुपयाची रक्कम आली, ती तशीच पडली, काय केलं त्याला माहिती. परंतु असे जे ज्येष्ठ नागरिकांच्या दृष्टिकोनातून काही उपक्रम असतात, त्यासाठी पैसा गव्हर्नमेंट देत असतं, परंतु तो तिथपर्यंत पोचत नाही. 1 ऑक्टोबरला वास्तविक आमच्या ज्येष्ठ लोकांना त्यांचा सत्कार केला पाहिजे, त्यांना बोलवलं पाहिजे. विचार व्यक्त करण्याच्या दृष्टिकोनातून, आदानप्रदानाच्या दृष्टिकोनातून सरकारनं देखील समजून घेतलं पाहिजे. परंतु सरकारचं अजिबात लक्ष नाही. आणि म्हणून आम्ही काय करू शकतो? आम्ही ज्येष्ठ नागरिक, आमच्यामध्ये ताकद राहिली नाही, भांडू शकत नाही, फक्त बोलू शकतो, कागदावर लिहू शकतो, परंतु मारामारी शक्यच नाही. एखाद्या मंत्र्याला किंवा कुठे घेराव टाकला असंही देखील आम्ही करू शकत नाही. का? तर आम्ही समंजस आहोत, आम्ही विचारी आहोत, आमच्या पाठीशी मोठे अनुभव आहे. खरं म्हणजे ज्येष्ठ नागरिक ही खरी राष्ट्राची संपत्ती आहे. आणि राष्ट्राची संपत्ती ह्या रेल्वे आहेत, काही इमारती आहेत, यांच्यावर आमचा अधिकार आहे ना. आम्ही देखील मालक आहोत. ज्येष्ठ नागरिक हे मालक आहेत. जे धरणं असतील, मार्ग असतील, इमारती असतील, हे सगळे जी संपत्ती आहे राष्ट्राची, त्या राष्ट्राच्या संपत्तीचे ज्येष्ठ नागरिक हे मालक असतात. आणि त्या दृष्टीनं मग राष्ट्रीय उत्पन्न किती? राष्ट्रीय उत्पन्न दरडोई पुष्कळ मोठ्या प्रमाणामध्ये आहे. मग म्हणून आम्ही म्हणतो, आमची मागणी आहे की जर आम्ही राष्ट्राची संपत्ती असू, जर ज्येष्ठ नागरिक हे देशाला आम्ही कामात येतो, देशाला कामात येतो म्हणजे आमच्या पोरांना देखील आम्ही सोडलं आहे, सर्व्हिस कुठेतरी काम करा, राष्ट्रीय बांधिलकी ठेवा. आणि म्हणून आम्ही 10,000 रुपये दर महिन्याला प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला मिळायला पाहिजेत त्यांच्या चरित्रासाठी.
परंतु ते देखील सरकार लक्ष घालत नाही. त्याच्यामुळे आमचे बिचारे ज्येष्ठ नागरिक काही इतके उदासीन आहेत. ठीक आहे, सरकारने श्रावणबाळ योजना, इंदिरा गांधी योजना, मोठे मोठे ऑपरेशन असतील तर त्या ठिकाणी सरकार पैसे देते, पण तरीसुद्धा पाहिजे तसं लक्ष नाही. कुठे कमिटी, ग्रामीण भागामध्ये कुठे कमिटी बसत नाही किंवा कॅन्सल होते. पक्षाच्या जे लोक असतात, कार्यकर्ते असतात, त्यांना त्या कमिटीवर घेतात. मग तिथेही त्यांची भांडणं पक्षामध्ये, याला घ्या त्याला घ्या. आणि खऱ्या अर्थानं ज्या विधवा बाईला पेन्शन मिळायला पाहिजे, अपंगाला पेन्शन मिळायला पाहिजे, किंवा ज्याचं उत्पन्न कमी आहे, पिवळे कार्डधारक, त्यांना देखील जे पेन्शन मिळायला पाहिजे. पूर्वी 400 रुपये महाराष्ट्र सरकार द्यायचे आणि 200 रुपये सेंट्रल गव्हर्नमेंट, 600 द्यायचे. 600 रुपयामध्ये कसं चालेल? तुम्ही इकडे सांगतात दरडोई उत्पन्न इतकं आहे, राष्ट्रीय उत्पन्न, आणि 600 रुपये फक्त देतात. तर ते त्या दृष्टीने ही तफावत आता कमी केली आहे. आता 1000 रुपये त्यांनी मंजूर केलेले आहेत. तर त्या दृष्टीनं हे आमची मागणी होती 3000 रुपये प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला द्यायला पाहिजे, परंतु त्यांनी 1000 रुपये मान्य केलेत. ठीक आहे, आली या भोगासी असावे सादर, ठेविले अनंते तैसेची राहावे, त्या पद्धतीने आम्ही ज्येष्ठ नागरिक राहतो. पण आमच्या मागण्या मंजूर झाल्यानंतर खऱ्या अर्थानं बजेटमध्ये सुद्धा बजेट जाहीर करतात त्यावेळेला ज्येष्ठांसाठी काहीही धरत नाहीत. थातूरमातूर काहीतरी करतात. पण शेतकऱ्यांची अवहेलना जशी आहे, मजुरांची जशी आहे, या शेतकरी आणि मजुरांमधले ज्येष्ठ नागरिक त्यांचे अतिशय हाल आहेत. आणि हे या ठिकाणी मला नमूद करावं असं वाटतं की मी काय जास्त बोलत नाही, परंतु बोलण्यासाठी पुष्कळ आहे. आता सरकारी योजना, कोणकोणत्या सरकारने योजना दिल्या आहेत? ठीक आहे, आमच्या उत्पन्नामध्ये 5 लाखाचं 80 वर्षाच्या वर जो ज्येष्ठ नागरिक असेल तर त्याला 5 लाख त्याचं उत्पन्न असेल, टॅक्स घेत नाहीत, टॅक्स आकारत नाहीत. हे ठीक आहे, आपण समजू शकतो. एस टीचा पास आता नवीन काढला आहे. वास्तविक 50% भाडं सूट होतं एस टीने दिलेली, पण ते 50 आता त्याने दर वर्षाला 55 रुपये भरायचे आणि पास काढायचा. दर वर्षाला 55 रुपयाचं ही अधिकचं उत्पन्न एस टीला मिळेल, हा त्यांचा हेतू आहे. आणि काही एजंट लोकांनी खोट्या नाट्या बातम्या देऊन आणि फॉर्म भरून, माहिती भरून त्यांना पेन्शन मिळवून दिलं. आता त्याला बाकीचे आम्ही काय करणार? ते सरकारनंच बघायचं आहे. म्हणून एस टी डिपार्टमेंट म्हणतं की बरेचसे 50 म्हणजे 60 वर्षे वयाच्या लोकांना 50% सूट द्यायला पाहिजे, परंतु 50 वर्ष वयाच्या माणसांना देखील ही एस टीची सवलत मिळवून दिली एजंटांनी पैसे खाऊन. तर ते आम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. आणि तुम्ही पास द्या, सगळं काही करा, परंतु अधिकचे पैसे घेऊ नका. आता तर कोरोना या युद्धामध्ये अतिशय हलाखीची परिस्थिती आहे काही ज्येष्ठ नागरिकांची, की एवढ्याशा पेन्शनमध्ये काही भागत नाही. ज्यांना ते मिळतात 1000 रुपयेमध्ये काही होत नाही. बरं, ज्येष्ठ नागरिकांना काही कामही करता येत नाही, कुणी कामावरही घेत नाही, कामही होत नाही. म्हणून सरकारने प्रत्येक ज्येष्ठाला 10,000 रुपये द्यावेत दर महिन्याला. ही आमची मागणी महत्त्वाची आहे आणि त्या दृष्टीने आम्ही प्रयत्नशील राहू भविष्यात आणि सरकारला नमवण्याचा आम्ही प्रयत्न करू. धन्यवाद. धन्यवाद माननीय प्राचार्य बघाणे सर. यानंतर या द्वितीय सत्रामधले दुसरे मार्गदर्शक आहेत माननीय प्राध्यापक JP अमृतकर सर. प्राध्यापक अमृतकर सर हे आमच्याच महाविद्यालयातून निवृत्त झाले. ते वाणिज्य शाखेमध्ये अध्यापनाचं काम करत. त्याचबरोबर त्यांनी आमच्या महाविद्यालयामध्ये प्रभारी प्राचार्य पदाची धुरा देखील यशस्वीपणे सांभाळली. अकाउंटन्सी या विषयामध्ये त्यांचं विशेष असं प्रभुत्व आहे. सोबतच त्यांना कविता आणि नाट्य क्षेत्रामध्ये विशेष रस आहे. ते उत्तम वक्ता म्हणून देखील परिचित आहेत. आज ते आपणास
साठीनंतरचे जीवन याविषयी मार्गदर्शन करणार आहेत. मी प्राचार्य अमृतकर सर यांना विनंती करतो की त्यांनी श्रोत्यांना साठीनंतरचे जीवन या विषयावर मार्गदर्शन करावे. माननीय अमृतकर सर. नमस्कार. पिंपळनेर महाविद्यालयाने आयोजित केलेल्या या चर्चासत्रात मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर S.T. सोनवणे सर यांचा मनापासून आभारी आहे. मित्रहो, मी साठीनंतरचे जीवन या विषयावर माझे काही मुद्दे मांडणार आहे. मित्रहो, आज एकूण लोकसंख्येमध्ये ज्येष्ठ नागरिकांचे प्रमाण लक्षणीय असे आहे आणि त्यांचे सामाजिक स्थान उत्तरोत्तर घसरत असल्याचे निदर्शनास येते आहे. ज्येष्ठ नागरिकांमध्ये आपण उपेक्षित घटक असल्याची भावना दिवसेंदिवस अधिकच बळावत आहे. वृद्धाश्रमांची संख्या भारतासारख्या कुटुंबप्रधान देशातही सातत्याने वाढताना दिसते आहे. त्यामुळे त्यांच्या प्रश्नांनी उग्र स्वरूप धारण केलेले आहे. ज्येष्ठांमध्ये नैराश्य, वैफल्यग्रस्तता बळावत आहे. आपण याच्या कारणांचा जर शोध घेतला तर आपल्याला पुढील कारणं लक्षात येतात. पहिला म्हणजे औद्योगिकरण. औद्योगिकरणानंतर समाजात अनेक आर्थिक आणि सामाजिक बदल झाले आहेत. त्यामुळे विभक्त कुटुंब पद्धतीकडे कल वाढतो आहे. एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये चालत आलेल्या संस्कारांमुळे ज्येष्ठांचे एक स्थान असायचे. त्यांच्या मतांना त्या ठिकाणी आवर्जून महत्त्व दिले जात असे. परंतु आता ज्येष्ठ व्यक्ती अडगळ किंवा अडचण वाटत आहे. जर साठीनंतर ज्येष्ठांची कमवण्याची क्षमता कमी झाली की त्यांचे मूल्यही घटते अशी स्थिती आहे. दुसरं कारण म्हणजे आधुनिक तंत्रज्ञान. पूर्वीच्या काळी अनुभवी व्यक्ती म्हणून ज्येष्ठांचे एक विशिष्ट स्थान घरात असायचे आणि समाजातही असायचे. पण अलीकडे माहिती आणि तंत्रज्ञानामुळे हवी ती माहिती सहज व त्वरित उपलब्ध होते. त्यामुळे ज्येष्ठांच्या सल्ल्याची व त्यांच्याकडे असलेल्या अनुभवाची आवश्यकता वाटत नाही. अनुभवजन्य ज्ञानाचा स्रोत म्हणून ज्येष्ठांकडे पाहिले जात नाही. त्यामुळे समाजातील व कुटुंबातील त्यांचे आदरयुक्त स्थान धोक्यात आलेले आहे. तिसरं कारण म्हणजे विभक्त कुटुंब पद्धती. विभक्त कुटुंब पद्धतींमुळे कुटुंबातील तरुण व ज्येष्ठ या पिढ्यांमध्ये मानसिक दुरावा व विसंवाद निर्माण होताना दिसतो आहे. त्यामुळे ज्येष्ठांना गंभीर स्वरूपाच्या भावनिक ताणतणावांना तोंड द्यावे लागत आहे. आणि चौथं कारण म्हणजे शहरीकरण. आधुनिक समाजात होत असलेले नागरीकरण किंवा शहरीकरण, व्यवसाय प्रधान जीवन पद्धती, त्यातून उद्भवलेली गतिशीलता, तरुण पिढीची व्यवसाय भिमुखता व आधुनिक अर्थव्यवस्थेमध्ये त्यांना प्राप्त झालेले महत्त्वपूर्ण स्थान यामुळे ज्येष्ठ व्यक्तींना दुय्यम व गौण स्थान पत्करावे लागले आहे. वाढत्या वयाबरोबर उद्भवणाऱ्या ज्येष्ठांच्या शारीरिक आणि मानसिक व्याधी यामध्येही लक्षणीय अशी वाढ झालेली आहे. मित्रांनो, ज्येष्ठ व्यक्तींना साठीनंतर आपले आयुष्य कसे जाईल याची चिंता प्रामुख्याने भेडसावते. आता काय करायचं हा प्रश्न सारखा सतावतो आहे. परंतु आपल्या वयाच्या साठीनंतरही बऱ्याच ज्येष्ठ व्यक्तींनी आपल्या आयुष्याला एक वेगळी दिशा दिल्याचे अनेक उदाहरणं आपल्याला पाहावयास मिळतील. वयाच्या 70 नंतर राजकारणात प्रवेश करून अमेरिकेसारख्या प्रगत आणि विकसित राष्ट्राचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचे हे उदाहरण अतिशय बोलके आहे. वयाची साठी उलटल्यानंतर देखील विद्यापीठांच्या परीक्षांमध्ये प्रावीण्य संपादन केल्याची अनेक उदाहरणे आपल्या परिचयाची असतील. अगबाई सासूबाई या मराठी लोकप्रिय सिरियलमधील आजोबांच्या भूमिकेत काम करणारे रवी पटवर्धन यांनी वयाच्या 80व्या वर्षी भगवद्गीतेचे 700 श्लोक संस्कृतमध्ये पाठ करून ते शृंगेरी मठाच्या परीक्षेला बसले. शंकराचार्यांनी घेतलेल्या परीक्षेत पटवर्धन पहिले आले. शेती क्षेत्रातील कुठलेही ज्ञान नसताना 40 वर्ष साखर कारखाना क्षेत्रात नोकरी करून
सेवानिवृत्तीनंतर नेवासा अहमदनगर येथील 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिक मनोहर कुटे पाटील यांनी आधुनिक तंत्राद्वारे दुष्काळावर मात करीत अंतर्गत पिकातून लाखोंचे उत्पादन मिळवत एक नवीन आदर्श निर्माण केला आहे. मित्रांनो, मी काही मान्यवरांचे अनुभव या ठिकाणी विशद करणार आहे. म्हणजे ज्यांनी आपले नंतरचे 60 नंतरचे आयुष्य आहे कसे घालवले हे त्यांनी या ठिकाणी प्रतिपादन केलेले आहे. यामध्ये पुण्याचे श्रीकांत काळे हे स्वतः लेखक आहेत. ते असं म्हणतात, 60 नंतर निवृत्त झाल्यामुळे वेळ असतो. आयुष्याच्या प्रयोजनाचे पूर्वी कामाच्या आवरणाखाली दाबून टाकलेले प्रश्न फणा काढून आपल्यासमोर उभे राहतात. त्याची मनाला न पटतील अशी उत्तरे न सापडल्यामुळे असमाधानी वृत्ती वाढीस लागते. दुसरे कारण आपल्या वृत्तीशी निगडीत असते. ती वृत्ती म्हणजे आयुष्याचा अर्थ नेहमी पूर्वानुभवाच्या चष्म्यातून जाणून घेण्याची सवय. आपल्या भोवतालचे संदर्भ आता बदललेले आहेत हे लक्षात न घेता आपण आपली मते पुढच्या पिढीवर लादण्याचा प्रयत्न करतो आणि आपल्याच माणसात एक विसंवादी स्वर बनवून जगतो. निवृत्तीनंतरच्या आयुष्यात या दोन्ही गोष्टी टाळायच्या मी ठरवल्या आहे. यासाठी 60 पर्यंतच्या वाटचालीत वेळेअभावी बऱ्याच गोष्टी मनासारख्या करायच्या राहून जात होत्या, त्या करण्यात मी आता बुडालेलो आहे. सर्व माहिती व्यवस्थित लावणे, यात फोन नंबर्स, ईमेल, वर्तमानपत्राची कात्रणे यापासून आर्थिक व्यवहारांपर्यंत, तसेच माझ्या व माझ्या पत्नीचे इच्छापत्र करणे इथपर्यंत सगळे काही त्यात आले. हे सगळं करत असताना जुने जाऊ द्या मरणालागी किंवा जाळून टाका किंवा पुरून टाका हे धोरण ठेवलेले आहे. माझ्या स्वप्नातील अभ्यासिका आणि प्रशस्त बाग मी उभी केली. मी माळ्याबरोबर बागेत काम करतो. लेखनाचा छंद पण मला आहे, पण मी हे स्वसुखासाठी करतो. अनेक जण खूप उशिरा आयुष्य सुरू करतात, दुसरी इनिंग मस्त एन्जॉय करतात. हे वाचले की म्हातारपण कुठल्या कुठे पळून जाते. 60 नंतरचे आयुष्य आणि वेळ हा फक्त आपला स्वतःचा आहे. त्यावर स्वतःचाच अधिकार असला पाहिजे. त्याचे काय करायचे हे ठरवण्याचा अधिकारही फक्त आपला स्वतःचाच आहे. स्वतःसाठी जगा, स्वतःच्या आनंदासाठी जगा, स्वप्ने बघा आणि स्वतःला क्रियाशील ठेवा. कविवर्य बाबा बोरकर म्हणतात, तुला कसे कळत नाही फुलत्या बेलीस वय नाही. तुला कसे कळत नाही फुलत्या बेलीस वय नाही. क्षितिज ज्यांचे थांबले नाही त्याला कसलेच भय नाही. डॉक्टर पर्णा बाळिंबे म्हणतात, हल्ली जागोजागी ज्येष्ठ नागरिक संघटना प्रस्थापित झाल्या. आपले 2-3 तास समवयस्क मंडळीत छान जातात. म्हणून मी 2 संघटनांमध्ये माझे नाव नोंदवले आहे. मी स्वतः डॉक्टर असल्याने दरवर्षी 3 ते 4 मेडिकल कॅम्प घेते. या सगळ्या कामात मी माझ्या शारीरिक आणि मानसिक तक्रारी विसरून जाते. माझ्या बंगल्याच्या अवतीभोवती मोकळी जागा आहे. दिवसाचा 1 ते 1.5 तास त्यात मी घालवते. संगणकाचे सखोल ज्ञान घेण्यासाठी मी माझ्या नातवाच्या वयाच्या शुभमकडे शिकवणी लावली. म्हातारपणी तुमचे जर डोळे शाबूत असतील तर लॅपटॉपसारखा आणि कॉम्प्युटरसारखा चांगला मित्र नाही. आमचा 25-30 मैत्रिणींचा एक वाचन ग्रुप आहे. महिन्यातून 3 वेळा आम्ही त्या ठिकाणी जमतो. त्यात निरनिराळ्या लेखकांची पुस्तके वाचतो. एक जण वाचते आणि आम्ही ऐकतो. या उपक्रमांमुळे मी स्वतः आनंदी राहते व इतरांनाही आनंदी ठेवते. तिसरा अनुभव नांदेडच्या गंगाबाई पतंगे यांचा आहे. त्या लिहितात, माझी 3 मुलं एकाच शहरात राहतात पण वेगवेगळ्या ठिकाणी राहतात. सकाळी त्या सुनेला स्वयंपाकात मदत करते. मोठी सून डॉक्टर आहे. ती 8 वाजता बाहेर पडते. तेव्हा मी तिकडे जाऊन थांबते. मोलकरणीकडून कामे करून घेते.
कधी मधल्या मुलाकडे जाऊन त्यांना मदत करते. मी ज्यांना गरज आहे त्यांना वेळ देते. त्यांच्या संसारात ढवळाढवळ करीत नाही. विचारले तरच सल्ला देते. बाहेरगावी सुद्धा जायला तयार असते. मोठ्या नातवाच्या प्रवेशासाठी त्याच्यासोबत मी कानपूरलाही गेले होते. दुसऱ्याचे जगणे हेच जगणे आहे असे मला वाटते. 60नंतर आपलं जीवन सहज, सोपं व सुंदर व्हावं यासाठी आपल्याला काय करता येईल हे वरच्या लोकांच्या अनुभवावरून ठरवता येईल. वरच्या लोकांच्या अनुभवावरून आपण काही मुद्दे यातून काढू. पहिला म्हणजे आपण आपले छंद जोपासले पाहिजे. प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काही सुप्त गुण असतात. काही छंद असतात. काहींना वाचनाचा छंद असतो, काहींना लिखाणाचा. काही संगीतात रममाण होतात, तर काही काव्याच्या मैफली सजवण्यात रस असतो. काहींना इंडोर गेम्स आवडतात. असे अनेक छंद जर आपल्याला असतील तर ज्येष्ठांनी आपले हे छंद पूर्ण करण्यासाठी सुवर्ण संधीच मानली पाहिजे. यामुळे आपला वेळ कसा जातो हेच समजत नाही व ते छंद जोपासताना मनाला आत्मिक समाधानही लाभते. परंतु हे छंद जोपासताना ते आपण आपल्यासाठी करतो, इतरांसाठी नाही. त्यामुळे इतरांनी त्यात आनंद घेतला पाहिजे असा अट्टहास मात्र करू नये. 2. ज्येष्ठ नागरिक संघाचे सभासद व्हा. आता प्रत्येक लहान मोठ्या शहरात ज्येष्ठ नागरिक संघ आहे. या संघांमधून समवयस्क ज्येष्ठांशी आपला संवाद होतो. आपल्याला व्यक्त होण्यासाठी ज्येष्ठ नागरिक संघाचे एक हक्काचे व्यासपीठ मिळते. नवनवीन संकल्पनांना या ठिकाणी आकार देता येतो. आपल्या आवडीनिवडी, छंद किंवा कला जोपासण्यासाठी हे माध्यम फारच उपयुक्त असते. ज्येष्ठ नागरिक संघात अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते, ज्यामध्ये सहली, ज्येष्ठांसाठी स्पर्धा, ज्येष्ठांसाठी स्नेहसंमेलन अशा गोष्टींचा समावेश होतो. सामुदायिक सहली ज्येष्ठांसाठी आनंदाची मेजवानीच असते. यामुळे वेळही जातो आणि आनंदही मिळतो. वेगवेगळ्या स्पर्धांमधून स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळते. ज्येष्ठ संघात आपल्याला आपल्या आवडीच्या क्षेत्रात काम करण्याची संधी प्राप्त होते. ज्येष्ठ नागरिक संघाच्या माध्यमातून आरोग्य शिबिरं भरवली जातात. त्यामुळे आरोग्यविषयक काळजीही घेतली जात असते. शासनाने ज्येष्ठांसाठी अनेक सोयी सुविधा उपलब्ध करून दिलेल्या असतात. त्यांची माहिती या संघातून मिळते. त्यांचा लाभही आपल्याला या निमित्ताने घेता येतो. तिसरा मुद्दा म्हणजे समाजसेवी संस्थांमध्ये आपण सहभाग घेतला पाहिजे. आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये अनेक सेवाभावी संस्था असतात. या सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून समाजाला मदत करण्याच्या दृष्टीने अनेक उपक्रम राबवले जातात. उदाहरणार्थ आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर, लहान मुलांसाठी व्यक्तिमत्व विकास शिबिर, महिलांसाठी आरोग्य शिबिर असे अनेक विषय घेऊन या सामाजिक संस्था काम करीत असतात. या सेवाभावी संस्थांमधून आपण काम केल्यास समाजसेवेचा आनंद आपल्याला मिळवता येतो. अशा संस्थांना ज्येष्ठांच्या अनुभवाची आणि मार्गदर्शनाची आवश्यकता असते. त्याचा लाभ या संस्थांना देता येतो. तिसरा मुद्दा म्हणजे नवीन तंत्रज्ञान आपण आत्मसात केलं पाहिजे. आधुनिक जगात नवीन माहिती आणि तंत्रज्ञानाने क्रांतीच केली आहे. तेव्हा आपणही नवीन तंत्रज्ञान आत्मसात करणे आवश्यक आहे. या आधुनिक तंत्रज्ञानाचे खूप फायदे आहेत. आपण अँड्रॉइड मोबाईल हाताळू शकत असाल तर या साह्याने ज्येष्ठांना घरी बसूनच लाईट बिल, घरपट्टी, TV, डिशचे रिचार्ज, फोन रिचार्ज, LIC प्रीमियम इत्यादी भरता येतात. यासाठी आता कार्यालयांमध्ये जाण्याची आवश्यकता नाही. ज्येष्ठांमध्ये जे पेन्शनर असतील त्यांना दरमहा जमा होणारी पेन्शन त्याचा हिशोब मोबाईलवरच पाहायला मिळतो. मनी ट्रान्सफरच्या सुविधांचाही लाभ आपल्याला यामधून घेता येतो. घर बसल्या आपण बँकिंग व्यवहारही करू शकतो. लॅपटॉप हाताळता येत असेल तर माहितीचा खजिनाच आपल्या हाती लागतो. वेगवेगळ्या प्रकारची जगातली माहिती मिळते. नवनवीन पुस्तकांचे वाचन आपण करू शकतो.
आपले अनुभव इतरांना शेअर करू शकतो. असे एक ना अनेक फायदे नवीन तंत्रज्ञानामुळे आत्मसात करता येतात. त्यामुळे आनंददायी कारणांमध्ये आपला वेळ जातो. चौथा मुद्दा म्हणजे आपण योगासन, प्राणायाम याकडे लक्ष दिले पाहिजे. वाढत्या वयाबरोबर अनेक शारीरिक व्याधी सोबत येत असतात. त्याचा ताणतणाव ज्येष्ठांना कमी करावायचा असेल तर नियमित फिरायला जाणे हा एक चांगला व्यायाम प्रकार आहे. त्याची सवय ज्येष्ठांनी लावून घेणे आरोग्याच्या दृष्टीने हितकारकच आहे. सकाळी स्वच्छ ताज्या हवेचा त्यामुळे लाभ मिळतो. शरीराच्या हालचाली होत राहतात. ताजेतवाने वाटते. फिरायला जाताना अनेक नवीन मित्रांशी पण परिचय होतो. संपूर्ण दिवस उत्साहात जाण्यास मदत होते. यासोबत योगासने आणि प्राणायाम आपल्याला जेवढे झेपतील तेवढे अवश्य करावे. त्यामुळे शरीराचे आणि मनाचे स्वास्थ्य टिकून राहते. औषध पाण्यासाठी होणारा अनावश्यक खर्च आपण निश्चितच टाळू शकतो. त्यामुळे आपले मनही आनंदित राहते. पाचवा मुद्दा म्हणजे पैशांचे आपण व्यवस्थापन केले पाहिजे. आपल्याजवळ असलेला पैसा व येणारा पैसा याचे योग्य ते नियोजन आपण केले पाहिजे. आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी लागणारा पैसा आपल्याजवळ अवश्य बाळगा. पण अतिरिक्त पैसा मुलाबाळांना आवश्यकता असेल तर जरूर दिले पाहिजे. शक्य असेल तेवढा खर्च नातवंडांसाठी आपण करावा. त्यामुळे आपल्याविषयी चांगल्या भावना कुटुंबामध्ये निर्माण होतील. कुटुंबातील वातावरण त्यामुळे आनंदी राहील. पुरेसा मेडिक्लेम किंवा इन्शुरन्स याबाबत आपण योग्य ती तरतूद केली पाहिजे. शक्यतो पती आणि पत्नी या दोघांनी आपले मृत्यूपत्र किंवा इच्छापत्र तयार करून ठेवले पाहिजे. त्यामुळे आपली संपत्ती इष्ट व्यक्तीकडे हस्तांतरित होण्यास मदत होते. याशिवाय काही गोष्टी आपण करू नयेत त्या पुढील प्रमाणे आहेत. पहिलं म्हणजे मुलगा आणि सून किंवा आपल्या कुटुंबातील जे सदस्य असतील यांच्या आपण तक्रारी सार्वजनिक करू नये. कुटुंबामध्ये आपले जे सदस्य आहेत, मुलगा, सून किंवा आणखी अन्य सदस्य असतील, यांच्याबाबत आपल्या काही तक्रारी असतील तर आपण त्यांच्याशी चर्चा करूनच त्या सोडवल्या पाहिजे. त्या सार्वजनिक करून आपण समाजाची सहानुभूती मिळवण्याचा जो प्रयत्न आहे तो प्रयत्न न करता आपण शेवटी ते आपल्या कुटुंबातीलच सदस्य आहेत. तेच आपल्यासोबत असणार आहेत. त्यांच्याशीच चर्चा करून आपण आपले प्रश्न मार्गी लावले पाहिजे. दुसरं म्हणजे कुणालाही न मागता आपण सल्ला देऊ नये. ज्यांनी सल्ला मागितला त्यालाच आपण तो प्रामाणिकपणे दिला पाहिजे. विनाकारण न मागता सल्ला देण्याने आपणच आपली किंमत कमी करून घेत असतो. तिसरा मुद्दा म्हणजे गरज नसताना मी असे केले, मी तसे केले हे सांगण्याचा आपण प्रयत्न करू नये. बऱ्याचदा वयोमानानुसार आपण आपल्या ह्या फिलिंग्स किंवा एक्सप्रेशन्स मांडत असतो. माझ्या वेळी असं होतं, मी असं केलं, मी तसं केलं हे ओघाने आपण सांगतो. पण समोरच्या व्यक्तीवर हा माणूस अहंकारी असल्याचा त्याला भास होतो आणि त्यामुळे आपण गरज नसताना मी असे केले, मी तसे केले हे सांगण्याचा आपण प्रयत्न करू नये. उद्धटपणे इतरांशी पण आपण बोलू नये. कारण त्याचा त्रास इतरांना तर होतोच होतो, पण आपल्याला स्वतःलाही तेवढाच त्रास होतो. पुढचा मुद्दा म्हणजे कुठल्याही वस्तू आणि कुठल्याही व्यक्ती यांची आसक्ती आपण या वयामध्ये ठेवू नये. त्यानंतर मुलामुलींच्या संसारातील आपण हस्तक्षेप टाळला पाहिजे. त्यांचे निर्णय आपण त्यांना घेऊ दिले पाहिजे. त्यांनी जर विचारलंच तरच आपण त्यांना सल्ला दिला पाहिजे. या गोष्टी आपण जर समजा नाही केल्या तर आपले जीवन निश्चितच आनंदी होईल. वयाची 60 वर्ष उलटल्यानंतर व त्यानंतर हळूहळू वय वाढत जाऊन शेवटचा श्वास घेईपर्यंतच्या काळात अशा वृद्ध व्यक्तींनी काही गोष्टी लक्षात ठेवाव्या, जेणेकरून आलेल्या परिस्थितीला सामोरे जाण्याची मानसिक व शारीरिक तयारी होईल व घाबरून जाण्याचे काही कारण राहणार नाही. पहिला मुद्दा म्हणजे जसजसे वय वाढत जाते तसतसे तुमच्या आजूबाजूचे, तुमच्या जवळचे असणारे लोक हळूहळू कमी होतील. तुमच्या आईवडिलांच्या आणि आजी आजोबांच्या पिढीतील बऱ्याच जणांनी हे जग सोडले असेल व समवयस्क असलेल्या तुमच्या आप्तांना व मित्रांना स्वतःकडे बघणेसुद्धा जड जाऊ लागेल. तरुण पिढी त्यांच्या कामात
त्यांच्या जीवनात व्यग्र आणि व्यस्त असेल. तुमच्या जीवनाचा जोडीदारसुद्धा कदाचित हे जग तुमच्या आधी किंवा तुमच्या अपेक्षेपूर्वी सोडून गेलेला असेल. आणि यानंतर काय उरते तर एक नको वाटणारा एकटेपणा. अशा एकटेपणाच्या परिस्थितीत कसे जगायचे, एकटेपणाला सामोरे जाऊन उर्वरित जीवनातील आनंद कसा मिळवायचा हे तुम्ही शिकून घेतले पाहिजे. त्यासाठी आपण आपली मानसिक तयारी केली पाहिजे. दुसरा मुद्दा म्हणजे उतार वयात समाज तुमच्याकडे क्वचितच लक्ष देईल किंवा तुम्हाला दुर्लक्षित करेल. तुमच्या पूर्वायुष्यात तुम्ही कितीही मोठे पद भूषवले असेल अथवा समाजातील कितीही प्रसिद्ध व्यक्ती तुम्ही असाल तरीही निसर्ग नियमाप्रमाणे तुम्हाला वार्धक्य हे येणारच आहे. आणि वार्धक्यात तुमच्या आजूबाजूला घोटाळणारे लोक, तुमची हाजी करणारे लोक तुमच्यापासून लांबच राहतील व तुम्हाला एका कोपऱ्यात गप्प उभे राहण्याची वेळ येईल. तुमच्यासमोर, तुमच्या आजूबाजूला जे काही चालले आहे त्याचे कुठलेही मत्सर न दाखवता, काहीही तक्रार न करता कौतुक करणे, त्याला पसंती दर्शवणे हेच अशा उतार वयात तुमच्या हातात आहे. तिसरा मुद्दा म्हणजे वय झाल्यावर आता पुढचा रस्ता अडचणीचा व अडथळ्यांचा आहे. हाडे कमकुवत होणे, हृदय व रक्तवाहिन्यांचे आजार, मेंदू संबंधीचे विविध विकार, कर्करोग असे अनेक आजार तुमचे पाहुणे म्हणून तुमच्यासमोर कधीही उभे राहू शकतात व त्यांना तुम्ही नाही म्हणू शकत नाही. तुमचे आजार, तुमची दुखणी, खोपणी यांना तुमचे मित्रच समजले पाहिजे, कारण यांच्याबरोबर आता तुम्हाला उर्वरित आयुष्य काढायचे आहे. तुम्हाला कुठलाही शारीरिक त्रास होणार नाही अशा भ्रमात आपण राहू नये. पण सकारात्मक मानसिकता ठेवणे, योग्य आहार विहार करणे हे तुमचे आता कर्तव्य आहे. आणि यात सातत्य ठेवण्यासाठी स्वतःला प्रोत्साहित ठेवणे देखील गरजेचेच आहे. चौथा मुद्दा म्हणजे एखाद्या बालकाप्रमाणे आता आपले आयुष्य बहुतांशी पलंगावरच व्यतीत होणार आहे. याची तयारी आपण ठेवली पाहिजे. आपण मातेच्या गर्भातून या जगात आलो ते प्रथम पलंगावरच, आणि त्यानंतर जीवनातील असंख्य चढउतार, हेलकावे, जीवन संघर्ष वगैरेंचा अनुभव घेऊन आपण आपल्या प्रारंभ बिंदूकडे, पलंगाकडे येतो. इतरांना आपली काळजी घ्यावी लागणार या अवस्थेत असा वयस्कर माणूस पुन्हा येऊन पोहोचतो. फरक एवढाच असतो की बालपणात आपली काळजी घ्यायला आपली आई होती, पण ह्या टप्प्यावर असे कोणी असण्याची शाश्वती नाही. असे कोणी असले तरी आपल्या आईसारखी काळजी घेतील अथवा नाही याची शंकाच असते. परिचारिका म्हणजे नर्सिंग स्टाफ वगैरेवर अवलंबून राहण्याची वेळ वृद्धापकाळामध्ये येऊ शकते, पण त्यांच्याजवळ आईची माया कुठून असणार. चेहऱ्यावर हास्य ठेवून उपकार केल्याच्या भावनेने कंटाळून त्या परिचारिका तुमची सेवा करते. पण अशाही कठीण परिस्थितीमध्ये शांत राहा व न विसरता कृतज्ञता व्यक्त करा. पाचवा मुद्दा म्हणजे आता जीवन मार्गातील शेवटच्या काळात तुम्हाला त्रास देणारे, तुम्हाला फसवणारे लोक भेटतील. त्यातील बहुतेक जणांना माहीत असेल की तुम्ही बऱ्यापैकी संपत्ती जमा केलेली आहे. तुम्ही जमवलेले पैसे तुमच्याकडून हिसकावून घ्यायला काय करावे याचाच असे लोक विचार करीत असतील. तुम्हाला खोटे फोन करतील, टेक्स्ट मेसेजेस पाठवतील, ईमेल करतील, तुम्हाला विविध अन्नपदार्थ किंवा वस्तूंची प्रलोभने दाखवतील. लवकर श्रीमंत व्हा यासारख्या योजना तुमच्या समोर ठेवून तुम्हाला भरवण्याचा प्रयत्न देखील करतील. दीर्घायुष्यासाठी काही नवीन उत्पादने घेण्यासाठी तुम्हाला भाग पाडतील. थोडक्यात म्हणजे तुमच्या संपत्तीवर डल्ला मारण्यासाठी अशी लोक कुठल्याही थराला जातील. म्हणून आपण सावध राहिले पाहिजे, काळजी घेतली पाहिजे. आपल्या संपत्तीला कोणालाही हात लावू देऊ नका. शहाणपणाने वागला नाहीत तर तुमचे पैसे तुमच्यापासून दूर जायला वेळ लागणार नाही. म्हणून या वयात काटकसरीने व हुशारीने पैशांचे व्यवहार केले पाहिजे. शेवटची घटिका येण्यापूर्वी आयुष्यातील संधिकालात, आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर सर्व काही अंधारून आल्यासारखे वाटेल आणि ते साहजिकच आहे. पुढील मार्ग दिसणे कठीण होऊन जाईल व त्यामुळे पुढील वाटचालीसुद्धा सोप्या असणार नाही. आणि म्हणूनच एकदा का वयाची 60 वर्ष पार झाली की मग आयुष्य जसे आहे तसे बघण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. आपल्याकडे जे काही आहे त्याचा आपण आनंद घेतला पाहिजे आणि शक्य असेल तोपर्यंत आपण आयुष्याची मजा अनुभवली पाहिजे. समाजातले कुठलेही ओझे आपण अंगावर घेऊ नका. मुलांमध्ये, नातवंडांमध्ये फार अडकून राहू नका. आपली वागणूक साधी आणि नम्र ठेवा. आपण वयाने मोठे आहोत म्हणून फार शहाणे आहोत असेही समजू नका आणि इतरांना पण असे
दाखवू नका. आपण या सर्व गोष्टींची जर प्रामाणिकपणे काळजी घेतली तर आपले 60 नंतरचे आपल्या वाट्याला आलेले आयुष्य आपण अतिशय आनंदात, सहज, सोपे आणि सुंदर रीतीने घालवू शकतो. धन्यवाद. धन्यवाद अमृतकर सर. यानंतर या कार्यशाळेची समाप्ती अध्यक्षीय भाषणाने करण्यासाठी आपणात उपस्थित आहेत आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री धनराज राजमल जैन. माननीय जैन साहेब हे आमच्या पिंपळनेर एज्युकेशन सोसायटीचे सदस्य आहेत. तसेच ते आमच्या कॉलेज कमिटीचे चेअरमन म्हणून देखील काम पाहतात. ते दादासाहेब रामराव कोऑपरेटिव्ह बँकेचे संचालक म्हणून देखील कार्यरत आहेत. त्यांना राजकारण, समाजकारण यामध्ये विशेष असा रस आहे. पिंपळनेर पंचक्रोशीमध्ये ते प्रथितयश व्यापारी म्हणून देखील सुपरिचित आहेत. असे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री धनराज राजमल जैन यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं अध्यक्षीय संबोधन करावे. माननीय जैन साहेब. धनराज राजमल जैन, पिंपळनेर एज्युकेशन सोसायटी संचलित वरिष्ठ महाविद्यालय याच्या माध्यमातून सिनियर महाविद्यालय याचे अध्यक्ष व आजच्या ज्येष्ठ नागरिक संघटनेचे राष्ट्रीय कार्यशाळेचे अध्यक्ष या नात्याने आजच्या या कार्यक्रमास आपण ऑनलाईन जॉईन झाला. या कार्यक्रमासाठी श्री राठोड साहेब, माजी जिल्हाधिकारी, श्री ज्येष्ठ नागरिक संघटनेचे श्री VK भदाणे सर व आपल्या महाविद्यालयातून 2 वर्षापूर्वी सेवानिवृत्त झालेले प्राध्यापक जयप्रकाश अमृतकर व या कार्यशाळेत जॉईन झालेले, ऑनलाईन जॉईन झालेले सर्व ज्येष्ठ नागरिक, बंधू भगिनी व उपस्थित सज्जन हो. आजचा या कार्यक्रमात मी सर्वप्रथम आपलं मनापासून स्वागत करतो. सध्या कोरोनाच्या स्थिती असल्यामुळे आपण एकमेकांना प्रत्यक्ष भेटू शकत नाही व हा कार्यक्रम राबवू शकत नाही. परंतु एक सामाजिक बांधिलकी या नात्याने आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर ST सोनवणे व त्यांचे सर्व सहकारी बंधूंनी हा एक उपक्रम राबवण्याचा एक मानस घेतला आणि तो यशस्वी करण्याचा प्रयत्न केला. त्या अनुषंगाने डॉक्टर ST सोनवणे सर यांनी आपल्या मनोगतातून तसेच आजच्या या व्याख्यान दिलेल्या श्री राठोड साहेब यांनी आपल्या याच्यात ज्येष्ठ नागरिकांच्या बाबतीत जी भावना व्यक्त केली आणि ती आपल्याला नकारात्मक ऊर्जेतून सकारात्मक ऊर्जेत नेईल अशी प्रचिती आली. त्यांच्या या कार्यशैलीत, आयुष्याच्या कार्यशैलीत त्यांनी जे मनापासून एक शिस्तीचं काम केलं, सगळ्यांना शिस्त लावली, अतिशय लोकप्रिय असे श्री ते जिल्हाधिकारी झाले आणि त्यांच्या कार्याचा ठसा त्यांनी आयुष्यात उमटून एक श्रेष्ठत्व व सिद्धत्व प्राप्त केले. त्याचबरोबर श्री VK भदाणे सर जे ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष आहेत, ते सतत नेहमी कुठल्याही कार्यात गोवून घेतात, आपल्याला अटकवतात, रिकामं बसत नाही. त्यांना त्या कार्याची उमेद पाहून असं वाटतं की आजही त्यांच्यातली तरुणाई जिवंत आहे. त्याचबरोबर कौटुंबिक जाणीव असलेले व सामाजिक बांधिलकी जपणारे श्री आमचे अमृतकर सर यांच्याकडे तर म्हणजे एक पाहताना हेवा वाटतो की असं आपण पण करावं. माझ्या या आजच्या अध्यक्षीय भाषणात ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या या कार्यक्रमात आपण ऑनलाईन सहभागी झालात. इतक्या संख्येने आपण सहभागी व्हाल असं वाटलं नव्हतं. आमच्या वरिष्ठ महाविद्यालयाचे यांनी एक सामाजिक बांधिलकी जपून हा जो कार्यक्रम आयोजित केला त्याच्यात आपण सहभागी झालात. अतिशय आनंदाची गोष्ट आहे आणि या आनंदाच्या क्षणात मला असं वाटतं की अशा या कार्यक्रमांची आत्ताच्या काळाची गरज आहे.
आत्ताच्या या कोरोनाच्या काळात कोरोना संसर्ग असलेल्या संपूर्ण जगाला ज्याने हादरून टाकलेलं, अशा याच्यात मी आपणा सर्वांना विनंती करतो, पुन्हा पुन्हा विनंती करतो की आपण आपली काळजी घ्यावी. ज्येष्ठ नागरिकांमध्ये नेहमी जसं जसं वय वाढतं तसं त्यांच्या याच्यामध्ये एक नकारात्मक ऊर्जा तयार होते, एक नैराश्यमय जीवन जगण्याचं त्यांच्या वाट्याला येण्याचा ते स्वतः म्हणजे प्रयत्न करतात. परंतु या तिन्ही ज्येष्ठ व्याख्यात्यांनी जे त्यांच्या उद्बोधनातून एक जी ऊर्जा तयार केली, त्याच्यातून तरुणांना पण एक आदर्श मिळेल आणि तरुणांनी आत्ताच्या ज्येष्ठ नागरिकांच्या कुटुंबियांनी त्यांना सकारात्मक जीवन जगण्याचा एक प्रयत्न करावा आणि त्यांनी पण तो तसा जगण्याचा प्रयत्न करावा, सगळ्यांना बरोबर घेऊन चालावं अशी मी आशा व्यक्त करतो. पुन्हा लवकरच भेटू. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद माननीय जैन साहेब. यानंतर या कार्यशाळेची समाप्ती आभार प्रदर्शनाने करण्यासाठी मी निमंत्रित करतो या कार्यशाळेचे समन्वयक माननीय प्राध्यापक डॉक्टर राम पेटारे सर यांना की त्यांनी आभार प्रदर्शन करावे. नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर राम काशीनाथ पेटारे, पिंपळनेर एज्युकेशन सोसायटीच्या कर्मवीर आमा पाटील कला वाणिज्य आणि कैलासवासी अण्णासाहेब एन.के. पाटील विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयामध्ये प्राणीशास्त्र या विषयाचा प्राध्यापक म्हणून काम करतोय. आमच्या महाविद्यालयातर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी राष्ट्रीय स्तरावरील जीवनशैली कार्यशाळा आयोजित करण्यात आलेली आहे. या कार्यशाळेमध्ये ऑनलाईन जॉईन झालेले सन्माननीय मान्यवर आणि त्याचबरोबर सर्व सहभागी ज्येष्ठ नागरिक बंधू आणि भगिनी यांचे आभार व्यक्त करण्यासाठी मी आपणापुढे ऑनलाईन उपस्थित आहे. प्रथमतः या कार्यशाळेचे अध्यक्ष आणि पिंपळनेर एज्युकेशन सोसायटीचे कॉलेज कमिटीचे चेअरमन आदरणीय भाऊसाहेबजी धनराज जैन यांच्या प्रती मी कृतज्ञता व्यक्त करणे हे माझे कर्तव्य समजतो. या कार्यशाळेसाठी व अशाच प्रकारच्या नानाविध आणि नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी भाऊसाहेबांची प्रेरणा आम्हाला सतत मार्गदर्शक ठरते. महाविद्यालयाच्या IQAC विभागाच्या वतीने मी भाऊसाहेबजी जैन यांची प्रति कृतज्ञता व्यक्त करतो. आजच्या कार्यशाळेचे प्रमुख मार्गदर्शक आदरणीय माजी जिल्हाधिकारी श्री राठोड साहेब यांनी आपल्याशी जो वार्तालाप केला, त्या वार्तालापातून त्यांची वैचारिक समृद्धता आपल्या लक्षामध्ये येते. कर्तव्याने घडतो माणूस जाणून पुरुषार्था या उक्तीप्रमाणे त्यांनी आपलं जीवन हे समृद्ध केलेलं आहे. नैराश्याच्या गर्तेमध्ये जगणाऱ्या अनेक लोकांच्या मनामध्ये त्यांच्या या मार्गदर्शनाने जीवन जगण्याची नवीन जिद्द निर्माण होईल यात मला शंका वाटत नाही. सर, आम्ही आपल्या भाषणाने धन्य झालो आहोत. महाविद्यालयाच्या IQAC विभागाच्या वतीनं मी आपल्या ऋणात राहू इच्छितो. त्यानंतर आजच्या कार्यक्रमामध्ये प्रामुख्याने आपल्याशी जॉईन झालेले ज्येष्ठ नागरिक महासंघाचे उपाध्यक्ष माजी प्राचार्य V.K. बधाने सर, आपण आमच्यासाठी वेळ काढून ज्येष्ठांच्या समस्या व त्यावरील उपाय याबाबत समयसूचक मार्गदर्शन केले. सन्मानाने जीवन जगण्याचा मार्ग आपण ज्येष्ठांना दाखवून दिला. आपल्या या मार्गदर्शनाने निश्चितपणे ज्येष्ठांच्या मनामध्ये आशेचा नवीन अंकुर फुलेल असे मला वाटते. आपण ह्या कार्यक्रमासाठी जॉईन झालात आणि मार्गदर्शन केले त्याबद्दल महाविद्यालयाच्या IQAC विभागातर्फे सर आम्ही आपल्या ऋणात राहू इच्छितो. आपल्या खुमासदार वाणीने आणि अनुभवसिद्ध कलाकुसरीने आपण सर्वांनाच नेहमीच मंत्रमुग्ध करता हा अमृतकर सरांचा स्थायी भाव आहे. विषय कोणताही असो तो सोपा भाषेत मांडणे हे अमृतकर सरांना अगदी सहजगत्या जमते
हा आमचा नेहमीचाच अनुभव आहे. याही वेळीस अमृतकर सर, तुम्ही सर्वांना योग्य मार्गदर्शन करून सन्मानाने जीवन जगण्याचा संदेश प्राप्त करून दिला, त्याबद्दल महाविद्यालयाच्या IQAC विभागाच्या तर्फे मी आपल्या ऋणात राहू इच्छितो. महाविद्यालयामध्ये नेहमीच कोणत्याही कार्यक्रमाचं आयोजन आणि नियोजन करण्यासाठी लागणारी प्रेरणा आणि स्फूर्ती देण्यासाठी आमचे प्राचार्य डॉक्टर ST सोनवणे सर सतत आमच्या पाठीशी असतात. प्रत्येक वेळेस नवनवीन उपक्रम राबवणे हा त्यांचा छंद आहे. याही वेळेस त्यांनी ही एक अभिनव संकल्पना या ठिकाणी मूर्त स्वरूपात या ठिकाणी मांडून दिली. त्याबद्दल महाविद्यालयाच्या IQACच्या वतीने मी त्यांची कृतज्ञता व्यक्त करतो. या राष्ट्रीय कार्यशाळा आयोजनासाठी IQACचे सर्व सदस्य आणि संयोजन समितीचे सर्व सदस्य हे अनेक दिवसांपासून कष्ट घेत आहेत. त्यांचं देखील या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. आणि आपण सर्वजण या कार्यक्रमाच्यासाठी ऑनलाईन जॉईन झाला, आपणा सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी ज्या ज्ञात अज्ञात अशा सर्वांचे जे सहकार्य आणि मार्गदर्शन लाभले त्यांचा देखील या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि शेवटी मी आपल्याला एकच विनंती करतो की आपण घरीच राहा, आपल्या स्वतःची आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. धन्यवाद. धन्यवाद पेटारे सर. यानंतर या कार्यशाळेची सांगता पसायदानाने होईल. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे. दुरिताचे तिमिर जाओ, विश्वस्वधर्म सूर्ये पाहो. जो देवांशील तो तेलाह, प्राणी जात. वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी, भेट तू भूता. चला कल्पतरूंचे आरह, चेतना चिंतामणींचे गाव. बोलते जे अर्णव पियुषाचे. चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन. ते सर्वाही सदा सज्जन, सोय रे हो तू. किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होनी तिही लोकी. भजिजो आदि पुरुषी अखंडित. आणि ग्रंथोपजीविये, विशेषी लोकीये. दृष्टादृष्ट विजये